मन चंचल मन बावरे, मन चंचल मन बावरे, राही भटकत इकडे तिकडे, गीत कशाचे गाते कळेना, सुंदर स्वप्नी हरवून जाते, मन चंचल मन बावरे। आयुष्याचा तळ खोलवर ना जाणे दुखाचे डोंगर, आशेचे मृग जळनाटो, आशेचे मृग जळनाटो, हे वैरागी ना हो रे, मन चंचल मन पावरे। जर मी आत्ता तुला मागणी घातली तर तू माझ्याशी लग्न करशील जयंती? ही तर रीतच असते नंदा, लग्नाच्या काही दिवसांनी नवरी आपल्या माहेरी जात असते। मी नाही मानत असल्या गोष्टींना। लग्नानंतर एकदा तरी घरी पाठवायचं होतं ना त्यांनी। सगळे इतके प्रेम करतात तिच्यावर, पाठवायची इच्छा झाली नसेल? मला अजून फोटो फ्रेम्स आणून द्या, मला खूप हौस आहे फोटो लावायची। तुम्हा दोघांच्या लग्नाला तर नाही येऊ शकलो, पण तुझ्यासाठी एक छोटीशी भेट घेऊन आलोय मी। जयंती बघ जरा, हा कैलास काय भेट घेऊन आलाय आपल्यासाठी? काय? फोटो फ्रेम। यांचं भविष्य तर ब्रह्माजी पण सांगू शकत नाहीत। अशा वाकड्या तिकड्या रेषात की काही समजायला मार्गच नाहीये। आरती घेताय ना? जयंती, काय? कैलास खूप जवळचा होता का तुम्हा सर्वांना? हा कसला प्रश्न आहे? जाणून घ्यायचंय मला, किती जवळचा होता तो? खूपच विचित्र प्रश्न आहे हा, मला समजत नाहीये की याचं काय उत्तर देऊ। इतकाही विचित्र नाहीये, तो तुझ्या साऱ्या आवडीनिवडी जाणतो, तुझे गुण त्याला माहिती आहेत। बाबांमुळे त्याचं आमच्या घरी येणं जाणं होतं, घरी येत असल्यामुळे काही गोष्टी कळणं स्वाभाविकच आहे ना? हो ते तर आहे, परंतु एखाद्या चांगल्या घरातली मुलगी कुठल्याही ऐऱ्या गैऱ्या व्यक्तीला आपला हात तर नाही दाखवत ना? घरच्या सर्वांनी दाखवला म्हणून मीही दाखवला का? नको होता का दाखवायला? हा विचार तुझ्या घरच्यांनी करायला हवा होता। माझ्यासाठी आता हे जाणून घेणं जास्त जरुरी आहे की तुमची काय इच्छा आहे? मी अशी परवानगी कधीही देणार नाही। ठीक आहे, मी लक्षात ठेवीन। वाह, क्या बात है। 10 वाजेपर्यंत सकाळचा चहा चाललाय। आज सकाळी सकाळी कसा आलास? चल लवकर तयार हो, आज आपण सर्व एका खूपच सुंदर ठिकाणी जाणार आहोत। अचानक हे कसं काय ठरवलंस? सगळी इन्क्वायरी इथेच करणार आहेस का? मित्रा, असं वाटतंय की मित्रांसोबत आज कुठेतरी जाऊया।
चल जयंती, तू सुद्धा चल. तुम्ही दोघं जाऊन या. अरे याला काय अर्थ आहे? तू नाही येणार सोबत? आज मला कुठे जायची इच्छा नाही. अगं तिथे जाऊन सगळं ठीक होईल, कारण ती इतकी सुंदर जागा आहे की तिथे कुणाचं मन उदास राहू शकत नाही. पुन्हा कधीतरी येईन मी. अरे नंद, तूच सांग ना. हा, चल ना. तुम्हाला तर माहितीये ना माझं डोकं दुखतंय ते. अगं कैलास एवढं मनापासून म्हणतोय तर तूही चल सोबत. तुम्ही दोघं जण जा. आता चल ना, एवढं पण काय. माझ्या सांगण्याचा तर मान ठेव. चल. अरे तुम्ही दोघं एवढे हळूहळू का चालताय? निसर्गाचा आनंद घ्यायचा असेल तर निसर्गाच्या कुशीत शिरावं लागतं. मला सांगतोयस तू? इथला कोपरान कोपरा माहितीये मला. मानतो मी नंद की तुझ्या मांडीवर बसूनच मी इथल्या पर्वतरांगांची सहल केलीये. क्या बात है. इथला नजारा अद्भुत आहे. खरंच किती सुंदर आहे हे सगळं. असं वाटतंय जणू चारी दिशांनी मधुर संगीत ऐकू येत आहे. इथला कण कण, इथली प्रत्येक फांदी, प्रत्येक पान, जणू इथले सगळे पक्षी सुरमय झाले आहेत. मन चंचल मन बावरे, मन चंचल मन बावरे, राही भटकत इकडे तिकडे, गीत कशाचे गाते कळेना, गीत कशाचे गाते कळेना, सुंदर स्वप्नी हरवून जाते, मन चंचल मन बावरे. ऋतु वसंत मोहरून येई, गंध फुलांचा पसरून राही, हो ऋतु वसंत मोहरून येई, गंध फुलांचा पसरून राही, जाई रमुन हे आपुल्या ताली, जाई रमुन हे आपुल्या ताली, स्वप्न झुल्यावर लहरत राही, मन चंचल मन बावरे. आज तर खूप खुशीत होतीस तू. खूपच मजा आली तुला तिथे. हो, खूप चांगलं ठिकाण होतं. आणि सोबतही खूप हसत होतीस कैलास सोबत. मनाला तर जणू पंख फुटले होते तुझ्या. मला खरंच काही कळत नाहीये की तुमची इच्छा तरी काय. मी असं काय करू ज्याने तुमचा संशय मिटेल. मला तर तिथे जायचंच नव्हतं. तुमच्याच हट्टामुळे मला तिथे जावं लागलं. गेले तरी तुम्हाला दुःख, नसते गेले तर तुम्हाला अपमान वाटला असता. हे तर तुलाही माहिती आहे की कुणाला जायचं होतं आणि कुणाला नाही. बस फक्त नाटक करून आपला मान जपायचा होता ना तुला. तो राहिला. छापाही माझा, काटाही माझा. तुमच्यासाठीच मी तिथे गेले आणि तोच माझा अपराध ठरवताय. हीच गोष्ट तुम्हाला खटकतीये.
पुरुषांचा स्वभावच असा असतो. स्त्रीने भले कितीही प्रयत्न केला त्यांचं समाधान नाही होत. सीता मातेला रामाने वनवास घडवला, मग माझी काय कथा? मोठ्या मोठ्या बाता मारतेस तू फक्त. मी काय तुझं खरं रूप ओळखत नाही? काय माझं खरं रूप नंद? तुला काय मी इतका मूर्ख वाटलो का? हा? का तू असं समजतेस की तुझा खोटेपणा कधी माझ्या समोरच येणार नाही आणि तू सर्व काही अगदी सहजपणे लपवशील माझ्यापासून? मी तुमच्यापासून काही लपवलं नाही. खोटा खोटा बोलतेस तू. तू स्त्री आहेस का खोटेपणाचा पुतळा? तुमचा काहीतरी गैरसमज होतोय. माझा गैरसमज झालाय? माझा? आजपर्यंत तू माझ्या प्रत्येक प्रश्नाला सहजपणे टाळत आलीस, कारण मी तुझ्या प्रत्येक गोष्टीवर 100% विश्वास ठेवला. पण आज कैलाशच्या गाण्याने माझ्या डोळ्यांवरची सगळी झापडं निघाली आता. एका गाण्याने तुमच्या मनाला इतकं हलवून सोडलंय? हे तेच गाणं आहे जे तू लग्नाआधी गायली होतीस. मग त्यात काय झालं? काय एवढं विशेष आहे त्यात? 2 व्यक्ती एक गाणं नाही गाऊ शकत? मला फसवायचा प्रयत्न करू नकोस. तेच सूर, तीच बंदिश, तीच चाल. जरूर काही ना काही संबंध आहे दोघांमध्ये. हो, संबंध आहे. गुरु आणि शिष्येचा. जेव्हा कैलास आमच्या घरी यायचे तेव्हा त्यांनीच मला हे गाणं शिकवलं होतं. परत एक पहाणं, पुन्हा एक खोटं. का नाही स्वीकार करत? का नाही स्वीकार करत की फक्त एवढीच गोष्ट नव्हती जयंती? मी तुम्हाला कसं पटवून देऊ? असं खरंच काही नाही. जर असं काही नाहीये तर का माझ्या रोमारोमात आग लागलीये? सांग ना, का माझं मन जळतंय? माझ्यावर विश्वास ठेवा. मी मनाने प्राणाने फक्त तुमचीच आहे. देवाची शपथ घेऊन क्षणी स्वतःच पाप लपवण्यासाठी देवाची खोटी शपथ घेण्याची आवश्यकता नाहीये. चला, आज चला. विनाकारण नोकरा चाकरांसमोर तमाशा होतोय. का का स्वतःला असं जाळून घेताय तुम्ही? माझं जीवन उद्ध्वस्त करून सांत्वन करायचं ढोंग करतेस तू? जयंती, तू
ये आत ये. अचानक कशी आलीस? स्वतःचा संसार वाचवण्यासाठी भीक मागायला आलीये मी. हे काय बोलतेस तू जयंती? तू का परत आलास माझ्या जीवनात? तू मला सुखाने जगू देणार नाहीयेस का? का बोलतेस मला तू असं? मी तर देवाकडे नेहमी तुझ्या सुखाचीच प्रार्थना करतो. नकोय काहीही. मला तुझ्याकडून काहीही नकोय. बस माझ्यावर इतकीच कृपा कर. माझ्या घरी येणं बंद कर तू. तुझ्याशी लग्न तर नाही करू शकलो, पण आता मला एवढाही हक्क नाही देणार तू की मी हे पाहू शकेन की तू सुखी आहेस की नाही? माझं सुख पाहण्यासाठी जो तू माझ्या घरी येतोस त्याने मला केवळ दुःखाशिवाय काहीही मिळत नाही. तू काय माझ्यासाठी अशा सुखाची कल्पना करतोस ज्यात फक्त दुःखाचे काटे आहेत? जयंती, मी तुझ्यावर मनापासून खरं प्रेम केलंय. माझ्यामुळे तुला कसल्या प्रकारचा त्रास होईल त्याआधी मी स्वतः मरण पत्करणं पसंत करेन. वाह, काय कमाल आहे, काय कमाल आहे. एका बाजूला एक अशी प्रेयसी आहे जी लोकलज्जा सर्व विसरून आपल्या प्रियकराला भेटायला इथे धावत येते, आणि दुसऱ्या बाजूला तिचा प्रियकर आपला जीव देऊन सुद्धा तिच्यासाठी सुखाचा शोध घेतोय. असं नाहीये देव नंदा. पाहतोय, देव पाहतोय. तुम्ही दोघांनी जो मला धोका दिलाय, माझं प्रेम, माझ्या विश्वासाचा घात केलाय, त्याची शिक्षा तुम्हा दोघांना इथेच मिळेल. नंदकिशोर, मला काही ऐकायचं नाहीये, काही ऐकायचं नाहीये. तुझ्यासारखा नीच आणि खालच्या थराचा माणूस मी आजपर्यंत पाहिला नाही. म्हणून तू माझ्या घरी येत होतास, जिथे माझ्याच पाठीमागे तुम्हा दोघांची रासलीला चालायची. रडायचं नाटक करतेय, चरित्रहीन, निर्लज्ज. असं असं वाटतंय की तुम्हा दोघांना कोळ्या घालून ठार करू, पण मी तुमच्या घाणेरड्या रक्ताने आपले हात घाण नाही करणार. मी परमेश्वराकडे प्रार्थना करीन की तुम्हा दोघांना आपल्या पापांची शिक्षा याच जन्मात मिळो. जसा मी आज तडफडतोय तसंच टाचा घासून घासून तुम्ही दोघं ईश्वराकडे मरणाची भीक मागा, आणि तीही तुम्हाला सहजतेने न मिळो, न मिळो. काय झालं? त्यात एवढं काय वाईट वाटून घ्यायचं? नवीन फ्रेम बनवून घेऊ आपण. गोष्ट फक्त फ्रेमची नाहीये. आज सकाळपासूनच मनात खूप भीती वाटते. काहीतरी विचित्र घडणार आहे. तुझी तब्येत तर ठीक आहे ना? माझ्या तब्येतीला काही नाही झालंय. मला तर काळजी वाटते आपल्या जयंतीची. हो, आता तुला पण आठवण यायला लागली ना? माहित नाही का, मला माहित नाही असं का वाटतंय ते, की काहीतरी चुकीचं घडतंय. माझं ऐका ना, मीच तुम्हाला अडवलं होतं, आणि आता मीच तुम्हाला म्हणते जाऊन चौकशी करूया ना. ठीक आहे.
तू इथे का आलायस? नंदने बोलावलंय. यांनी बोलवलंय? हो, मीच बोलावलंय. खूप इच्छा होती ना तुझी तुझ्या माहेरी जाण्याची, म्हणून मी कैलासला इथे बोलावलंय. तो तुला तिथे सोडून येईल. आता तिथेच राहा कायमची. हे काय बोलतोयस नंद? हे असले निर्णय घाईत घ्यायचे नसतात. मी जे काही करतोय खूप विचार करून करतोय. हिच्या घरच्यांनी फसवून बांधलं या कुलक्षणीला माझ्या गळ्यात. आता तेच सांभाळतील हिला. हे बघ नंदकिशोर, अशा क्रोध करण्याने कुणाला काहीच लाभ नाही. लाभ लाभ तर तू घेत राहिलास. मैत्रीच्या नावाखाली माझ्या बायकोशी संबंध ठेवून होतास तू. तुला आपली वासना शमवायला दुसरी एखादी बाई नाही मिळाली? हे ईश्वरा, नाटक करतेस तू. नाटक करतेस. परमेश्वरासमोरही तुझं सत्य आता उघड झालंय. आता तू गंगाजळ जरी हातात घेऊन आलीस तरीही तुझा स्वीकार नाही करणार. चल इथून जयंती. मी तुला तुझ्या वडिलांच्या घरी सोडून येतो. मला कुठेही नाही जायचंय. पण इथे आता मी सांगितलं ना, मला कुठेही नाही जायचंय. जा इथून, जा इथून, चालता हो इथून. गेली का नाहीस? आधी तर मागे लागली होतीस. जेव्हा जा म्हणते तेव्हा जात नाही. जीवन नरक केलंयस माझं. निघून जाईन. कधी? खूप लवकर लवकर जाईन इथून. अगदी कायमची जाईन. पुन्हा कधी तुम्हाला त्रास नाही देणार. निघून जाईन मी, निघून जाईन. आयुष्याचा तळ खोलवर ना जाणे दुःखाचे डोंगर. आशेचे मृग जळनाटो, आशेचे मृग जळनाटो. हे वैरागी ना हो रे, मन चंचल मन पावरे.